जर पत्नी नोकरीला असेल, ती जॉबवरती असेल, ती स्वतःचा सांभाळ करण्यासाठी जर समर्थ असेल, तिला एखादा इन्कम सोर्स असेल, तर ती पत्नीला पोटगी जी आहे ती मंजूर होऊ शकते का? तर याचं उत्तर जे आहे ते नाही असू शकतं. कारण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वपूर्ण न्यायनिर्णय दिलेला आहे. आता हा न्यायनिर्णय देण्याआधी या केसची जी पार्श्वभूमी आहे ती पाहणं खूप गरजेचं आहे. फॅमिली कोर्टाने पत्नीच्या बाजूने एक न्यायनिर्णय दिलेला होता, ज्याच्यामध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन 125 अन्वये दाखल झालेली जी पोटगीसाठीचं मेंटेनन्ससाठीचं जे ऍप्लिकेशन आहे ते फॅमिली कोर्टाने मंजूर केलेलं होतं. त्याच्यामध्ये पत्नीला पोटगीची रक्कम जी आहे ती मंजूर केलेली होती आणि त्याच्या विरोधात पतीने रिव्हिजन पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल केलेलं होतं, अलाहाबाद हायकोर्टामध्ये. याच्यामध्ये अलाहाबाद हायकोर्टाने काही गोष्टी ज्या आहेत त्या विचारात घेऊन पतीचा जो रिव्हिजन पिटिशन आहे ते मंजूर केलेलं होतं. याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या पतीच्या बाजूने मांडण्यात आलेल्या होत्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टी आहेत त्या याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये पतीने त्याची बाजू मांडताना याच्यामध्ये असंही सांगितलेलं होतं की पत्नीने फॅमिली कोर्टामधली जी ऑर्डर आहे ती घेताना तिचं जे इन्कम सोर्स आहे, तिचं उत्पन्नाचं साधन आहे ते लपवून ठेवलेलं होतं. ती उच्च शिक्षित आहे, तिचं इन्कम चांगलं आहे, तिचा उत्पन्नाचा सोर्स चांगला आहे, नोकरीतून तिला चांगलं उत्पन्न मिळतं, त्याचबरोबर त्या उत्पन्नातून ती स्वतःचा सांभाळ करण्यासाठी समर्थ आहे, असा युक्तिवाद पतीच्या मार्फत करण्यात आलेला होता. याच्यामध्ये आणखी ही गोष्ट सांगण्यात आलेली होती की क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन 125 हे जे मेंटेनन्सचं जे सेक्शन आहे याच्यामध्ये ज्या महिला स्वतःचा सांभाळ करण्यासाठी असमर्थ आहेत किंवा स्वतःचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्याकडे उत्पन्नाचा सोर्स नाहीये, अशा महिलांना पोटगी जी आहे ती मंजूर केली जाऊ शकते. परंतु ह्या प्रकरणामध्ये पत्नी चांगल्या जॉबवरती आहे, ती स्वतःचा सांभाळ करण्या एवढं तिचं उत्पन्न आहे असा युक्तिवाद केलेला होता. याच्यावरती न्यायालयाने पतीचा जो युक्तिवाद आहे तो ग्राह्य धरला आणि त्याचं रिव्हिजन पिटिशन आहे मंजूर केलं. याच्यामध्ये कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलेलं होतं की जर पत्नी स्वतःचा सांभाळ करण्यासाठी समर्थ असेल, तिचं उत्पन्न पुरेसं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तिला पोटगीची अमाऊंट जी आहे, रक्कम जी आहे ती मंजूर केली जाऊ शकत नाही. याच्यामध्ये पतीला सुद्धा त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या व्यक्ती म्हणजे त्याचे आई वडील, वृद्ध आई वडील यांच्या सुद्धा जबाबदाऱ्या असतात, काही सामाजिक जबाबदाऱ्या सुद्धा त्याच्यावरती असतात आणि या सर्व गोष्टींचा विचार करून उच्च न्यायालयाने, अलाहाबाद उच्च न्यायालयाने पतीची रिव्हिजन पिटिशन जी आहे ती मंजूर केलेली होती आणि फॅमिली कोर्टाने पत्नीच्या बाजूने जो निर्णय दिलेला होता तो रद्द करण्यात आलेला होता. म्हणजे पत्नीची पोटगी जी आहे ती न्यायालयाने रद्द केलेली आहे. याच्यामध्ये अनेक वेळा आपल्याला असं पाहायला मिळतं की पत्नीकडून दाखल केलेल्या